नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण पौष्टिक असं बाजरीचं अप्पं बनवूया। थंडीच्या दिवसात बाजरी खाल्लेली खूप शरीराला चांगली असते। आपल्या बाजरीचे पदार्थ खावा तुम्ही बनवून। तर हे अप्पं अगदी सोप्या पद्धतीने आपण करणार आहे आणि अगदीच अजिबात अप्पपत्राला चिटकत नाही बघा। इथे एक वाटी बाजरी घेतली, वाटीला पण कमीच आहे बाजरी। स्वच्छ निवडून घेतली बाजरी। आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहे 2-3 पाण्यानं। जी काय पोकळ असेल ती वरती येते बघा, ते आपण वरलं सगळं काढून घ्यायचा कचरा। ही पोकळ बाजरी 2-3 पाण्यानं आपण स्वच्छ धुवून घेणार आता। असं वरलं पोकळ आलेली बाजरी काढून टाकायची, चाळणीवर तुम्ही चाळून घ्या। आता मी स्वच्छ धुवून घेतले, झाकून ठेवायचे, आपल्या रात्रभर भिजत ठेवायचे बघा। आता ही रात्रभर झाले, मी सकाळी काढली आता बाजरी। तर बाजरी चांगली आपली भिजली आहे बघा। आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। हे अप्पं खूप छान होते, डायबिटीज वाल्यांनी तर आवर्जून खावं हे अप्पं। आता एक अर्धी वाटी मी फवं घेतलं होतं, भिजवून घेतलं तर ती घालूया। नाही घातलं तरी पण चालू शकते, काय नाही। तुम्हाला घालायचं असलं घाला, नाही तर असं पण केलं तर छान होते। आता चांगलं बारीक करून घेतले बघा, स्मूथ बारीक करून घेतले मी। आता आपण टोपात काढून घेऊया वाटलेलं सगळं पीठ। थंडी दिवसात आपल्याला ऊर्जा देणारी ही बाजरी आहे बघा। आणि गरम असते जरा बाजरी, म्हणून आपण थंडी दिवसात ही बाजरी खायची असते, काय पण पदार्थ बनवून। आता झाकून ठेव एक अर्धा तास। अर्धा तासानंतर आपण आता काढून घेणार आहे बघा। पीठ चांगले आंबल्यासारखं झालंय। रात्रभर बाजरी भिजवली होती, त्यामुळे जास्त वेळ काय ठेवायची गरज नाही। आता मी गाजर एक किसून घेतले, ती घाले। एक कांदा चिरून घेतलाय बारीक असा, ती घाले। भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणते पण घालू शकता, वापरू शकता। कोथिंबीर घाले, कोथिंबीरमुळे आपल्याला छान टेस्ट येते आणि खाताना असा कांदा गाजर आले म्हणजे छान लागते बघा। चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेवे। तुम्ही याचा नाश्ता पण बनवू शकताय, बाजरीच्या अप्प्याचा। आता अप्पपत्र ठेवले गॅसवर, गरम झालंय, त्याच्यामध्ये तेल सोडे थोडं थोडं चमच्यानं असं ना, बरसनं पण फिरवू शकता तुम्ही। तेल लावून घ्यायचं म्हणजे सोडायचं, म्हणजे आपलं अप्पं चिटकत नाहीत। आता एक छोटा चमचा घेऊन आपण अप्पं घालूया त्याच्यामध्ये, सोडूया। एक चमचा सोडायचा। तुमचं अप्पपत्र मोठं असेल तुम्ही मोठा चमचा घेऊ शकताय। हे अप्पपत्र छोटं आहे तर मी छोटा चमचा घेतलाय। अशा पद्धतीने आपण बाजरीचं अप्पं बनवते बघा, पौष्टिक। बाजरीत भरपूर काय काय असते, फायबर। आता झाकण ठेवूया आपण, वापरून निघते बघा। टम्म फुगलेत आपलं अप्पं। असं चमचे दांड्यानं आपण काढून घ्यायचं, पलटी करायचं हळूहळू शिजतात। पलटी करून घेऊया अशा पद्धतीनं। सर्व अप्पं आता आपण पलटी करून घेणार आहे। थंडीच्या दिवसात कोण बायका डिलिव्हर झाले त्यांना पण खायला छान आहे अप्पं। बाजरीचे पदार्थ खाल्ल्यामुळे बाळाला दूध पण येतं। पौष्टिक असे बाजरीचे पदार्थ असतात बघा। तर सर्व अप्पं आपण पलटी करून घेणार आता। परत एकदा झाकण ठेवूया 2 मिनिटं। 2 मिनिटांनी आता आपण बघूया। तर दुसऱ्या पण बाजूने चांगला आपला अप्पं भाजलं तर
आता काढून घेऊया आपण. लगेच निघते, त्यांना अजिबात चिटकत नाही ते बघा. सर्व आप्पा आता आपण काढून घेणार आहे. तुम्ही खोबऱ्याची चटणी संग खाऊ शकताय, शेंगदाण्याच्या चटणी संग. आता तशाच पद्धतीने मी दुसरं पण घातलं आहे बघा. दुसरी बॅच सुटले, पलटी करून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने आपलं बाजरीचं आप्पं तयार होते. तर अशा पद्धतीने मी सर्व करून घेतले बघा. मी अशी खोबऱ्याची चटणी बनवून घेतली, त्याच्या संग ते पण खाऊ शकताय. सॉस संग पण खावा, दह्यासोबत खावा, छान लागते. दह्यात थोडीशी हिरवी चटणी टाकून खावा, साखर टाकून खावा, खूप टेस्टी चालेल बघा. एक तुम्हाला तोडून दाखवते, किती पोकळ झाल्या तो, म्हणजे कुसकुशीत झाल्या. तर अजिबात असं चिकट झालं नाही. तर आतून बघा किती जाळी सुटली आपल्या आप्प्याला. रेसिपी आवड लाईक करा, सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू. धन्यवाद, बाय बाय.